मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवू नका. मूर्ख माणसाला अक्कल देणे म्हणजेच नास्तिक माणसाला प्रसाद देण्यासारखं असतं. ना तो प्रसाद फडायला येत नाही ती अक्कल. दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एका सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र सज्जन बनू शकत नाही. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा आणि कुणाला दुःख देऊ नका. माणसाच्या स्वभावात थोडा तिखटपणा असणे गरजेचं आहे, कारण गोड ऊस चावून चावून खातात आणि तिखट लागणारी मिरची कुणी चावून खाण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे तुमच्या स्वभावात थोडं मिरचीसारखा असला पाहिजे, म्हणजेच कोणी तुमच्या नादी लागणार नाही. आणि तुमच्या आजकालच्या दुनियेत गोड स्वभाव असला ना तर लोक फायदा घेतात, म्हणून गोड स्वभाव असणं खूप चुकीचं आहे. काही दिवस एकांतात राहून बघा, तेव्हाच कळेल की आपल्याशिवाय या जगात कोणीच आपलं नसतं. आपणच आपले स्वतःचे असतो. कोणाच्या तरी भावना दुखावणं म्हणजे स्वतः कोणाच्या तरी कर्ज घेण्यासारखं आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागतं. एखाद्या व्यक्तीची सवय लागणं म्हणजे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक नसतं. दुसऱ्याला टोपी घातली की कर्माची OTP देवाकडे लगेच जाते, म्हणून सरळ मार्गाने चला. काही लोक आपल्या अहंकारामुळे आपली किमती नाते गमावतात, तर काही लोक नाती टिकवण्यासाठी स्वतःची किंमत सुद्धा गमावतात. तीच खरी जवळची माणसे असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या दुःखाचा आणि सुखाचा अंदाज लावतात. पैशाने फक्त नाती घेतली जात नाही. मनातून उतरलेल्या लोकांचा मनात काय तर डोक्यात सुद्धा विचार करू नका. स्वतःला घडवण्यात एवढा वेळ खर्च करा की दुसऱ्याचे दोष काढायला तुम्हाला वेळच मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांमध्ये गुंतून राहण्याची गरज नाही. सुसंवाद हा फक्त एकच शब्द आहे, पण जर कोणाशी केला ना तर मनातील मूळ वाईट विचारांचा नाहीसा होतो. म्हणून संवाद साधा. सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये खूप फरक असतो. कुणी आपल्या मनातून बोलतो तर कुणी मनाच्या बाहेरून. त्या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणून अशा लोकांना ओळखायला शिका, जे मनातून बोलत नाहीत पण त्यांच्या मनामध्ये खूप काही असतो. आणि त्या लोकांपासून सांभाळून राहणं खूप गरजेचं असतं. जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल ना तर त्याला फक्त एकदा विचारा की तू माझी मदत करशील का? मग त्याचा स्वभाव नक्की कळेल तुम्हाला. एखाद्या माणसाचा जास्त विचार केल्याने तुमची काम करण्याची इच्छा जी आहे ती नष्ट होते आणि तुम्ही काम करण्याची इच्छा करत नाही. काय चूक होऊ शकते याची भीती न बाळगता थांबा आणि सकारात्मक गोष्टीचा विचार करा. काय आहे ते स्वीकारा, काय होते ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा. तुम्ही भूतकाळात जगाल तर काहीच होणार नाही. भूतकाळाचा जास्त विचार सुद्धा करू नका. कुणीतरी फुलाला विचारलं की तुला झाडावरून तोडलं तर तुला वेदना नाही झाल्यात का? फुलाने उत्तर दिलं, तोडणारा एवढा आनंदी होता की त्याच्या आनंदामध्ये मी माझं दुःख विसरून गेलो. त्यामुळे त्या फुलाला सुद्धा दुःख होत नाही की त्याला तोडलं म्हणून. आपण तर मनुष्य आहोत. आपल्यामधील विश्वास हा पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका हा पर्वत उभा करतो. कधी कधी कुणाला दुखवल्यापेक्षा शांत राहिलेलं कधीही चांगलं, कारण शांत राहण्याने बरेचसे प्रश्न सुटतात आणि वाद होत नाहीत. चेहरा कितीही सुंदर असू द्या, पण जीभ जर कडू असेल ना तर लोक तोंड फिरवून जातात. ज्या व्यक्तीमध्ये संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना ती व्यक्ती भरपूरशा गोष्टीवर मात करू शकते. उगाचच कडवटपणा येत नाही माणसाच्या स्वभावात. त्यामागे माणसाचं कुठंतरी गोड स्वभावाने झालेला तोटा असतो. त्याने त्या गोष्टी सहन केलेल्या असतात, त्यामुळेच त्याच्या स्वभावात कडवटपणा येते.